जुगाड मित्रांनो, शेतकऱ्याचं जुगाड आपण बघू शकता. पाखरांना भीती घालायसाठी वर असं दगड टांगलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आहे रविवार, आणि रविवार असल्या कारणानं आपण आज आपल्या इथंच भागात जवळ असणाऱ्या श्री क्षेत्र जळव ज्योतिबा या ठिकाणी जाणार आहे. तर तिथला जातानाचा थोडा सीन, मंदिर, आणि मग आता कसं आता पावसाळ्याचा दिवस असल्या कारणानं आपल्याला तिथं जे जाताना वाटेतून घाटातला वगैरे रस्ता असेल किंवा जे धबधबे आहेत ते तुम्हाला बघायला भेटतीलच. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की पावसाळ्यात नाही का, म्हणजे पावसापासून यांचं रक्षण होण्यासाठी कशा प्रकारे यांचं संरक्षण करण्यासाठी कसं प्लॅस्टिकचं यांना वरनं लावलंय बघा, जेणेकरून जरी पाऊस पडला तरी तो पाऊस वरनं त्यांच्या अंगावर पडून असा खाली जाऊ शकतो. जुगाड मित्रांनो, शेतकऱ्याचं जुगाड आपण बघू शकता. पाखरांना भीती घालायसाठी वर असं दगड टांगलेलं आहे. मित्रांनो, तर मगाशी जाताना तुम्हाला मी हा वॉटरफॉल दाखवलेला. जाताना काय आम्ही थांबलो नव्हतो, पण आता नक्कीच थांबणार आहे आणि बघूया, तुम्हाला जवळने एक्सप्लोअर करू. नमस्कार मित्रांनो, तर आता तुम्ही जो बघितला आपला की जो आपण जळवचं देवस्थान या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं, आणि त्याच माध्यमात मगाशी जाताना आपण हा बघितलेला वॉटरफॉल मरळोजीपासून थोडं वर आलं की जळवच्या घाटात हा वॉटरफॉल आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं अतिशय सुंदररित्या असा हा वॉटरफॉल इथं आपल्याला बघायला भेटतोय. पावसाळ्यात म्हणजे बऱ्यापैकी पावसाळ्यातच असतोय हा, का तर बाकीच्या वेळेस जरा कमी प्रमाणात असतो. आम्ही ज्यावेळेस प्रत्येक तिथे येत असतो तर त्यावेळेस बघत असतो ना, तर आत्ताचं जे दृश्य आहे ते अगदी नयनरम्य दृश्य आहे. आपल्या सगळ्यांच्या डोळ्याला दिसणारं ह्याचा सिनेमॅटिक शॉट आपण पुढे बघतोय. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओचा शेवट इथंच करतोय. अजून तुम्हाला काय वाटतं किंवा अजून आपल्याला आपल्या चॅनलवर काय बघायला आवडेल या बाबतीत सुद्धा तुमच्या कमेंट करून मला प्रतिक्रिया कळवा.
भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद. टाटा बाय बाय.